पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तर पुरंदर हवेलीच्या विकासाची झेप ठरणार आहे. विमानतळासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल. कुणालाही जोर जबरदस्तीने तयार केलं जाणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. जे आपल्या भगिनी आहेत, भाऊ आहे, त्यांना सांगायचं आम्ही लाडक्या भावाला भेटून आलोय, एकनाथ शिंदेला भेटून आलोय आणि त्यांनी सांगितलंय ज्या योजना लाडकी बहीण योजना असेल, इतर ज्या योजना आहेत, कुणाचाही माईका लाल आला तर या योजना बंद होणार नाही. कोट आज संत सोपान काका महाराज यांची पण जयंती आहे. मी त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्राच्या दौलतीची पाठराखण करणाऱ्या पुरंदरला पण मानाचा मुजरा करतो. आजच्या या महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे यांच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थित माजी आमदार अशोकराव टेकावडे, शिक्षक माजी आमदार भगवानराव साळुंके, वासुदेव नाना काळे, संजय मिस्किन, बाबाराजे जाधवराव, निलेश जगताप, दिलीप यादव, संदीप हरपळे, पंडितदादा मोडक, राहुल शेवाळे, हरिभाऊ लोके, अतुल मस्के, रमेश कोंडे, दत्तात्रय काळे, ममता शिवतारे आणि माझ्या लाडक्या बहिणी पण इथं आहेत आणि संपूर्ण महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित मतदार बांधव भगिनी आणि मातांनो, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. खरं म्हणजे मी मगाशी म्हणालो, पुरंदरच्या अभेद्य किल्ल्यासारखे आपले उमेदवार विजय बापू शिवतारे आज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कुठल्याही परिस्थितीत पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये, कारण पुरंदर हा आपला आत्मा आहे. हा निव्वळ गड नाही तर मराठी माणसाचा हृदय आहे आणि म्हणून हे शाबूत ठेवायचं असेल तर बापू सारखा खंदा शिलेदारच मैदानात पाहिजे, नाही का? बरोबर आहे का? आणि म्हणून मी इथंच आलो होतो आणि इथंच म्हणालो होतो, पुरंदरचा किल्लेदार विजय बापू शिवतारेच असतील. आणि दिलेला शब्द पाळणारा त्याचं नाव. आणि विजय बापूंनी मला शब्द दिला आणि तो पाळला आणि विजय बापूला मी शब्द दिला तो मी पाळला. विरोधकांशी झुंजत विजय बापूंनी शिवसेनेचा भगवा इथे फडकत ठेवला, तो तसाच कायम आपल्याला फडकवत ठेवायचा आहे. आई तुमच्या हातात आहे, फडकवत ठेवणार ना? याबाबत मला शंका नाही. विजय सोपान शिवतारे, बरोबर आहे? हे नाव ऐकलं की मला अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातला डायलॉग आठवतो, मेरा नाम विजय दीनानाथ चव्हाण. बापूच्या नावातच विजय आहे, त्यामुळे विजय तर आपला पक्का आहेच. त्यांच्या वडिलांचं नाव सोपान आहे. सोपान म्हणजे शिडी.
बापू लोकप्रियतेची शिडी चढणार आणि विजयाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही. आडनाव आहे शिवतारे, म्हणजे शिव म्हणजे महादेव, त्यांना तारल्याशिवाय राहणार नाही. आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श त्यांच्या पाठीशी आहे आणि आशीर्वादही आहे. मग सांगा, कोणी माईकलाल त्यांना बापूला हरवू शकतो? तुम्ही एवढे जण असल्यावर बापूचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. त्यामुळे बापूचं 23 तारखेचं मुंबईचं तिकीट पक्का आहे. विधानसभेचं तिकीट पक्का आहे. बोलू ना, अरे पक्का आहे बोलायचं की नाही? आवाज आला पाहिजे ना. माझा आवाज थोडा रोज 7-8 सभा करून कमी झालाय. अजून 2-4 दिवस चालवायचा आहे. पण तुमच्या आशीर्वादाने सगळं ठीक होईल. आता इथून मुंबईला अजून 3 सभा आहेत आणि पुरंदर हवेलीकडे अनेकांचं लक्ष लागलंय. कारण बापू नेहमीच लक्षवेधीच असतात. पण बापूचं लक्ष मात्र पुरंदर हवेलीचा विकास करणं हेच लक्ष बापूने ठेवलंय. विजय बापूने पुरंदरच्या विकासाचं कंकण बांधलंय ना. या परिसरात मोठा निधी आणला, कामाचा डोंगर उभा केला. आमचे विजय बापू अभ्यासू आहेत. राज्यातल्या पुरंदरची आहेच, पण मी पाहिलं मध्ये राज्यातल्या प्रत्येक विधानसभेच्या त्यांना विधानसभेची खडानखडा माहिती आहे. राज्य पूर्ण माहित आहे. त्यांनी मंत्री म्हणून काम केलं तेव्हा अनेक त्यांनी नवीन नवीन प्रयोग देखील केले आणि अधिकाऱ्यांना माहीत नसलेली कामं विजय बापूंनी त्यांना शिकवली. याचा साक्षीदार मी आहे. आणि म्हणून त्यांचं काम आहे, एक घाव 2 तुकडे. मी त्यांना सांगत असतो, तर सबुरीने घ्या. हा गडी कट्टर शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. राग आला तर थोडाफार रुसतो, पण लगेच बरा होतो. असंच पाहिजे माणूस. पकडून ठेवायचं नाही, आणून नाही धरायचं. माणसाने शेवटी आपल्या स्वतःसाठी नाही, आपल्यावर ज्यांचा विश्वास आहे, आपले मतदार आहे, आपला मतदार संघ आहे, त्यांच्या प्रेमासाठी काही वेळा आपल्याला तडजोड करावी लागते. इथले विद्यमान आमदार काय करतात? नावापुरतेच आमदार आहेत काय? बालदी कोण? अच्छा, ते मगाशी तुम्ही त्यांचं वाचलं तेच काय? विकासाची धारा म्हणजे बापू आमदार नाही, खासदार नाही, काही नसले तरी या पुरंदर हवेलीची धुरा मात्र बापूच्या खांद्यावरच असते. आणि म्हणून आमदार नसताना देखील सगळ्यांचं लक्ष बापूकडे असतं. पुरंदरच्या विकासासाठी मंत्रालयात सातत्याने चक्रा मारणारे, काम करून घेणारे, मंत्रालय हलवणारे बापू आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणून बापूंना कळतं कुणाला कसं वळवायचं ते. आणि स्वतःसाठी नाही, आपल्या लोकांसाठी. पुरसुंगी उरळी देवाची स्वतंत्र नगर परिषद व्हावी म्हणून त्यांनी जे अथक प्रयत्न केले त्याला तोड नाही. बापू नसते तर काम झालं असतं काय? विचार करा. केवढा तरी टॅक्स वाचवला की नाही बापूने? का आमदार होते ते? नामदार नाही, आमदार नाही, खासदार नाही, काय नाही.
परंतु पाठपुरावा एवढा तगडा होता, त्याला नंतर विरोध खूप लोकांनी केला, पण त्यांच्या माग हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहिला. सासवडच्या नव्या पाणी पुरवठा योजनेसाठी 143 कोटींची योजना मंजूर केली. तेव्हा देखील बापूचीच धावपळ होती, त्याचीच लगबग होती, तारांबळ होती आणि प्रयत्न होते. जेजुरीसाठी त्यांनी 78 कोटींची योजना मंजूर केली आणि त्यामुळे खंडोबा पावल्याशिवाय राहणार नाही. पुढे सांगतो ना, सासवड आणि जेजुरीची अनेक कोटींची विकास कामे आता सुरू आहे. आणि खंडोबासाठी किती आहेत ते कुठे गेला कागद? खंडोबाच्या विकास आराखड्यासाठी 349 कोटी रुपये त्यालाही आपल्या सरकारने मान्यता दिली. आणि त्याचबरोबर गुंजवणी जलवाहिनी असेल, मावळ MIDCतल्या 2,500 एकर जमिनीचा विषय असेल, 2400 एकर जमिनीचा विषय आपण लावतो ना, MIDCला दिली, उद्योग येणार आणि डिनोटिफाय करून शेतकऱ्यांना जमीन, बागायतीची जमीन होती म्हणून आपण ती सोडली. शेवटी सरकार कोणासाठी आहे? कुठलाही प्रकल्प जनतेच्या डोक्यावर आम्ही लादणार नाही, जनतेच्या संमतीनेच आम्ही कुठलाही प्रकल्प पुढे नेणार. नागपूर मुंबई समृद्धीचं आपल्याला उदाहरण माहित आहे. त्यामध्ये देखील लोकांचा सुरुवातीला विरोध होता. आम्ही सांगितलं तुम्ही मान्यता दिल्याशिवाय आम्ही प्रकल्प करणार नाही, पण त्यांनी स्वतः त्याला मान्यता दिली. नागपूर समृद्धी मुंबई एक्सप्रेस आपण चालू केला आणि या ठिकाणी खरं म्हणजे सामान्यांच्या प्रश्नांची तड लागावी म्हणून विजय बापूंनी खूप कष्ट घेतले. तसा कष्टाळू माणूस आहे, पण कधी कधी रागावतो आणि कधी कधी कोणाला घाम फोडतो. आणि सगळी कामं झाली तेव्हा इथले आमदार काय करत होते? पकडत होते. पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तर पुरंदर हवेलीच्या विकासाची झेप ठरणार आहे. विमानतळासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल. कुणालाही जोर जबरदस्तीने तयार केलं जाणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. कुणाचंही नुकसान होऊ दिलं जाणार नाही. पुरंदर लॉजिस्टिक हब करायचा आहे, त्यासाठी 2,500 कोटींची तरतूद आपण केली आहे. शेवटी डेव्हलपमेंट पाहिजे, लोकांना काम पाहिजे, रोजगार पाहिजे, तर उद्योगही पाहिजे. आणि म्हणून या विमानतळामुळे आपल्याला फायदा होणार आहे. कार्गोमुळे कुठल्या कुठल्या गावांना, हवेली, दौंड, चाकण, मुळशी, मावळ, बारामती, इंदापूर या परिसरातील फूल उत्पादक, फळ उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल एक्सपोर्ट करता येईल. त्या मालाला चांगला भाव मिळेल, व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. आणि या ठिकाणी देखील मोठी गुंतवणूक, हजारो रोजगार येतील. आणि यामध्ये देखील मी आपल्याला सांगतो, स्थानिकांनाच यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. शेवटी स्थानिक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून या परिसरावर बसलेला दुष्काळाचा शिक्का आपल्याला पुसायचा आहे. शेतकऱ्यांचा पिंड असलेले विजय बापू स्वतः इंजिनियर आहेत. त्यांच्यासारखा हुशार आमदार, अभ्यासू आमदार तुम्ही एकदा निवडून दिलेला, 2 वेळा, आणि मधलं थोडा गॅप दिलाय, नाही तर आता त्यांचं चौकार मारला असता आपण. पण आता हॅट्रिक मात्र
त्यांची आपल्याला करायची आहे आणि त्यांना विधानसभेत पाठवायचं आहे. मला विश्वास आहे 100 नाही, तुमच्याही उपस्थितीवरून 110% विजय बापूंचा विजय पक्का आहे. विजय बापूच्या पाठीला माती लावण्यासाठी अनेक जण देव पाण्यात बुडून बसलेत, पण त्यांना दूर करायची ताकद तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, मराठीचा स्वाभिमान आणि पुरंदरचा दिमाग डोळ्यासमोर ठेवून विजय बापूंना आपण मतदान करा, कारण हा स्वाभिमानी आहे. तुम्हाला खरं म्हणजे त्यांच्याकडे जावं लागणार नाही, ते तुमच्याकडे येतील, तुमचं काम करतील, तुम्हाला मदत करतील, या पुरंदर हवेलीचा विकास करतील. आता धनुष्यबाणाला पर्याय नाही, धनुष्यबाणाशिवाय चक्रव्यूह भेदता येत नाही, आणि म्हणून धनुष्यबाण विजय बापूच्या हातात आपण दिला. आले किती गेले किती, पण बापू सारखं नेतृत्व मिळणार नाही, हे मी आपल्याला सांगतो. बापूंकडे विकासाची दृष्टी आहे. नुसतं आमदार म्हणून फक्त काही मतदारसंघातली छोटी मोठी कामं करून भागत नाही, त्याला पुढचे 20-25 वर्ष या मतदारसंघामध्ये विकास झाला पाहिजे, आणि हे आपलं सरकार विकासाभिमुख आहे. आज आपण पाहतोय महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष काय केलं. सगळ्या कामांना स्टे, कोस्टलला स्टे, जलयुक्त शिवारला स्टे, अटल सेतूला स्टे, समृद्धीला स्टे, पाणी योजना स्टे. काय केलं. आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही हे बंद करू, ते बंद करू, अमका प्रकल्प बंद करू, तमका प्रकल्प. काय चालू करणार ते सांगा. सरकारचं राज्यकर्त्याचं काम काय. अगोदरच्या सरकारने चालू केलेली कामं जर लोकहिताची असतील तर ती चालू ठेवली पाहिजे. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी बंद पाडलेली कामं सगळी चालू केली, सगळी चालू केली. आज एकीकडे विकास होतोय. आज आपण पाहतोय पुण्यामध्ये देखील आपण पाहतोय मेट्रोची कामं होत आहेत, अनेक विकासाची कामं, वाहतूक कोंडी दूर करण्याची कामं, पाणी योजना. तुम्हाला मी सांगतो 4-2.5 वर्षात मागच्या सिंचन प्रकल्प फक्त 4 मान्य झाले, आणि आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये 124 प्रकल्प आपण मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन त्याच्यामध्ये पाणी ओलिताखाली येणार. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळणार, शेतकऱ्यांना फायदा होणार. ही कामं केली पाहिजे. आज सगळ्या कामामध्ये खोडा. जलयुक्त शिवार बंद. शेतकऱ्यांना आपल्या सरकारमध्ये विकास एकीकडे, कल्याणकारी योजना दुसरीकडे. शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना आम्ही दिली 12,000 रुपये, 6,000 केंद्राचे, मोदी साहेबांचे 6,000, आपले 12,000. 1 रुपयात पीक विमा योजना. आज मी आपल्याला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. किती लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले, किती फॉर्म भरले. 78,000 पुरंदरमध्ये, 41,000 हवेलीमध्ये, 1,10,000. या सगळ्यांच्या खात्यात पैसे आले. आता ज्यांच्या खात्यात पैसे नाही आले त्यांच्याही खात्यात पैसे भरण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. 78 आणि 41 किती झाले. 1,10,000. 1,10,000 आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले. आता आमचे भाऊजी, त्यांचे मालक 110, 1,10,000, 1,20,000, 2,20,000. माझ्या लाडक्या बहिणींना मात्र माझी विनंती आहे, यावेळेस मात्र आमच्या भाऊजींना पण तुम्ही गळ घालायची,
की लाडक्या भावाने योजना दिली आहे, यावेळेस लाडक्या भावाला सगळी मतं देऊन टाकूया आणि पहिलं मतदान करायचं, नंतर चहा पाणी प्यायचं. कराल तुम्ही? यावेळेस तुमची योजना बंद व्हावी म्हणून महाविकास आघाडी मध्ये बसलेले सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ ये कोर्टात गेले, बंद करा योजना म्हणून. कोर्टाने त्यांना एक दिला लापा लावून. आता दुसऱ्या कोर्टात गेले, नागपूरच्या. काँग्रेस महाविकास आघाडी म्हणाले 1,500 रुपये का भीक देता, लाच देता, विकत घेता महिलांना. अरे तुम्हाला लाज शरम काहीतरी वाटली पाहिजे होती, जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान करताना. पण मी तुम्हाला सांगतो, आम्ही ही योजना सुरू केली, 2 हप्ते तुमच्या खात्यात पडल्यावर लगेच महाविकास आघाडीवाले म्हणायला लागले, लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. पहिले म्हणाले येणारच नाहीत, पण महायुती हे देणारं सरकार आहे, आम्ही घेणारे नाही. ही लेना बँक देना बँक आहे, लेना बँक नाही. लेना बँक कुठं आहे तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून आम्ही नोव्हेंबरचा हप्ता पण हे ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्हाला माहित होतं, आचारसंहितेचा बाऊ करून त्यात काळं मांजर आडवं घालतील, म्हणतील हे बंद करा आणि अफवा पसरवतील. योजना बंद झाली म्हणून मी सांगितलं की ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचे पण पैसे टाका, 2 हप्त्याचे पैसे टाकले. खरं आमची नियत साफ आहे, आम्ही देणारे लोक आहोत. आणि तुम्हाला मी सांगतो, 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. कारण त्यांना काय कळणार, 1,500 सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500ची किंमत नाही करणार. पण या एकनाथ शिंदेला माहित आहे, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, गरिबीतून आलाय. माझी आई कसं घर चालवायची मी पाहिलंय, कशी काटकसर करायची. फीचे पैसे, दुधाचे पैसे, राशनचे पैसे, औषधाला पैसे मी पाहिले. तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली. त्यावेळेस मला वाटायचं की हे कसं बदलणार. आणि मी ठरवलं, जेव्हा माझ्या हातात अधिकार येतील तेव्हा पहिलं काम माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी करणार. आणि मी ते करून दाखवलं. महायुती सरकार, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, आता योजना आम्ही घेऊन पुढे चाललोय. युवा प्रशिक्षण योजना केली. सर्व म्हणाले लाडक्या भावांचं काय, लाडक्या भावांना पण आम्ही 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला. कधी पाहिलं होतं आपण? कधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील असं कधी स्वप्नात पाहिलं होतं? लाडक्या भावांना रोजगार भत्ता मिळेल कधी पाहिलं? 12,000 शेतकऱ्यांना मिळतील कधी पाहिलं? 1 रुपयात पीक विमा योजना मिळेल कधी वाटलं होतं? लेक लाडकी लखपती योजना कधी सुरू होईल आपल्याला वाटलं? जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000. 18व्या वर्षात 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा. कुणी केलंय? एक दुर्दैवी घटना घडली. एका मुलीने आत्महत्या केली. इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. रात्री 1 वाजता बातमी पाहिली. आपल्या राज्यात
शिक्षण घेताना शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून एक मुलगी आत्महत्या करते, काय फायदा राज्यकर्त्यांचा, काय फायदा सत्तेचा? ताबडतोब मी मंत्री चंद्रकांत पाटलांना फोन केला 1:15 वाजता रात्री. म्हणालो, आपल्या राज्यात एक मुलगी आत्महत्या करते शिक्षणासाठी, आपल्याला पूर्ण शिक्षण माफ करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. मग डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA उच्च शिक्षण घेण्यासाठी आपण 100% फी भरण्याचा निर्णय घेतला. हे एकमेव राज्य आहे, देशातलं पहिलं राज्य. हे सरकार मी म्हणतो ना सर्वसामान्यांचं आहे, हे त्यासाठीच आहे. कारण सर्वसामान्य माणूस त्या खुर्चीत असतो तेव्हा त्याला सर्वसामान्यांच्या वेदना कळतात, दुःख कळतं, त्याचे प्रश्न कळतात. आणि म्हणून मी आज समाधानी आहे. ज्येष्ठांसाठी आम्ही वयोश्री योजना केली, 3000 रुपये DBT ते आम्ही वाढवणार. वचननामामध्ये आपल्याला मी सांगतो 10 सूत्री आम्ही हा वचननामा काढला महायुतीने. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. मी म्हणालो होतो 1500 ठेवणार नाही, तुम्ही ताकद वाढवाल, आशीर्वाद द्याल, तशी योजना वाढत जाईल. माझ्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती हा आमचं स्वप्न आहे, हे आमचा संकल्प आहे. आणि शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. 12,000 देत होतो ते 15,000 देण्याचा निर्णय घेतला. या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर ज्येष्ठांना मगाशी म्हटलं मी, ते DBTचं वेगळं आहे. वृद्धांना पेन्शन योजना 1500ची आपण 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू बाळासाहेबांनी 1995ला युती सरकार होतं त्यावेळेस जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर केले होते. तोही निर्णय आपण आता घेतला. कारण बाळासाहेबांचं लोकांवर प्रेम होतं. लोकांना त्रास होऊ नये, सर्वसामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तू विकत घेता याव्यात, त्याचं जीवन सुधारलं पाहिजे, जीवन सुखी झालं पाहिजे, यासाठी आम्ही तो निर्णय घेतला. शेतकऱ्यांना 7.5 HP पंपाच्या वीज बिलाचं पूर्ण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि तुमच्यासाठी घरगुती वापराला जी वीज वापरतो त्यामध्ये देखील 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला. संपलंय पाणी तुझं, अजून भाषण आहे. आणि 10 लाख लोकांना अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय आपण घेतला. 10,000 रुपये. हे सरकार आहे, हे सरकारचं काम आहे. 45,000 गावात पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या लाडक्या बहिणीची सुरक्षा वाढवण्यासाठी 25,000 महिलांना पोलीस दलात भरती करण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला. आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसाच्या आत
विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करण्याचा निर्णय घेतला. हे सरकारचं काम आहे. सरकार कुणासाठी असतं? सरकार सर्वसामान्यांसाठी, सरकार गोरगरिबांसाठी. आणि म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे. तुम्हाला एकच सांगतो, बापूंच्या इकडे जी काय कामं आहेत, ही कामं तर होतीलच. आणि या राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस जेव्हा सत्तेच्या खुर्चीत बसतो, जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता एक मुख्यमंत्री होतो, मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो, सर्वसामान्य माणूस. आणि म्हणून हे कॉमन मॅनचं सरकार. आता मला या महाराष्ट्रातल्या कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचं आहे, त्याची ताकद वाढवायची आहे, त्याच्या जीवनात बदल घडवायचा आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना माझी विनंती आहे, एक काम माझं कराल, एक काम कराल माझं. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या इतर जे आपल्या भगिनी आहेत, भाऊ आहे, त्यांना सांगायचं आम्ही लाडक्या भावाला भेटून आलोय, एकनाथ शिंदेला भेटून आलोय. आणि त्यांनी सांगितलंय ज्या योजना, लाडकी बहीण योजना असेल, इतर ज्या योजना आहेत, कुणाचाही माईका लाल आला तरी या योजना बंद होणार नाही. हा शब्द माझा आहे. मी एकदा शब्द दिला की दिला. बाळासाहेब सांगायचे, दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही 100दा विचार करा, पण शब्द दिल्यानंतर मागे नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून तुम्हाला मी पाहिलं 2 वर्षामध्ये 2 वर्षापूर्वी आपण जे केलं, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं, म्हणून एवढं आपण करू शकलो. नाहीतर आपलं राज्य अधोगतीला गेलं असतं. 2.5 वर्ष मागचे आठवा, सगळं बंद होतं. काय चालू होतं? मंदिर बंद, दुकानं बंद, प्रकल्प बंद, सण उत्सव बंद. चालू काय? आपण आल्यानंतर सगळं चालू केलं. जर आपण सरकार बदललं नसतं तर बापू काय झाला असतं? बापू सुरुवातीपासून सोबत होते, खांद्याला खांदे लावून होते. सरकार पलटवायला देखील हिम्मत लागते, वाघाचं काळीज लागतं. आणि सरकारमधून पाय उतार व्हायला पण मन मोठं लागतं. सत्तेतून आम्ही उतारलो, लोक सत्तेत जात असतात. आम्ही सत्तेतून पाय उतार होऊन गेलो. बाळासाहेबांचे विचार जिथं सोडले, विचारधारा सोडली, शिवसेना भाजप म्हणून निवडणूक लढवली, एकीकडे बाळासाहेबांचा, एकीकडे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचा फोटो लावला. निवडून आल्यानंतर लगेच बाळासाहेबांना नको ते केलं, म्हणून आम्ही हे केलं. आणि आज पाहतोय केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. आपल्याला केंद्राकडे जेव्हा जेव्हा आपण प्रस्ताव पाठवतो, एकही प्रस्ताव आपला रद्द होत नाही. का? त्यांना माहित आहे हे डबल इंजिन सरकार, हे काम करणारे लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत. पूर्वीचं सरकार 2.5 वर्ष केंद्राबरोबर भांडण्यात घालवली. खडकशिंग झाले, आम्ही कशाला मागायचं, तुम्हाला काय घरी द्यायला येणार आहेत? अरे राज्यकर्त्यांनी आपल्या राज्याला पुढे नेण्यासाठी तडजोड करायची असते, आपल्याला मागायचं असतं. परंतु दुर्दैव आहे,
मी आपल्याला सांगतो, मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना या राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. 10 वर्षात 2004 ते 2014 2 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले. पण 2014 नंतर 2024 पर्यंत 10 वर्षात किती पैसे मिळाले माहित आहे? 10 लाख कोटी रुपये आपल्याला मिळाले. दुप्पट नाही, तिप्पट नाही, 5 पट. हे सरकार, हे डबल इंजिनचं सरकार, बुलेटच्या स्पीडने धावणारं सरकार. म्हणून तर आपण एवढ्या योजना केल्या, एवढे प्रकल्प केले, एवढे उद्योग आपण आणतोय. यासाठीच, या राज्याला पुढे नेण्यासाठी. मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणारा मुख्यमंत्री पाहिजे. नाही तर मला काय, माझं काय, गेला उद्योग पळून. येथे माझं काय नाही, तुम्हाला काय मदत पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. हे बोलणारं सरकार आहे, ऐकणारं सरकार आहे, बहिरं सरकार नाही, मेरी आवाज सुनवालं सरकार नाही, घरात बसणारं सरकार नाही, फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही, फेस टू फेस लोकांना सामोरं जाणारं सरकार आपलं आहे. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. म्हणून शासन आपल्या दारी आपण योजना केल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 5 कोटी लोकांनी. का? योजना नव्हत्या पहिल्या, लाभार्थी नव्हते, लाभ नव्हते, सगळं होतं. पण कटकट नको, सरकारी काम 6 महिने थांब, माणूस वैतागून निघून जातो, योजनेचा लाभ सोडून देतो. आम्ही ठरवलं, जेवढ्या योजना आहेत याचा लाभ मिळालाच पाहिजे. हा अधिकार लोकांचा आहे, हा अधिकार जनतेचा आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना कामाला लावले. कॉम्पिटिशन चालू झाली जिल्ह्यामध्ये, आणि याद्या बनू लागल्या, आणि त्याच्यातले लाभ सगळे आम्ही देऊ लागलो. समाधान आहे. इतर राज्यातली लोक, मुख्यमंत्री मला विचारू लागले, ये शासन आपले दारी क्या है? बोले शासन अपने द्वार पे क्या लेके जाता है? योजना लेके जाता है. त्यांनी पण चालू केलं आपलं तिकडे. कारण शेवटी या योजना तुमच्यासाठी आहेत, शेतकऱ्यांसाठी देखील. मी सांगतो, आता सोयाबीन इकडे आपल्याकडे, तुमच्याकडे ऊसवाले आहेत, कांदा आहे. कांद्यामध्ये आता कांद्याचं चांगलं आहे ना, प्रॉब्लेम नाही. आणि फळबागा आहेत. आपलं जिथं जिथं कधीही शेतकरी अडचणीत येईल, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा राहील. हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतो. कारण या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या शेतकऱ्याचा आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. आणि आता तर माझ्या लाडक्या बहिणी उत्साहात आहेत, लाडके भाऊ आहेत, आता वाट बघतायत कधी 20 तारीख येते. आणि मी पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय, एक आनंदी उत्साही वातावरण आहे. कधी एकदा 20 तारीख येते आणि मतदान करतोय. तुमच्या इथं पण असंच झालं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, याच मैदानावरून दिलेला शब्द मी पाळलाय. आता वेळ तुमची आहे. पुरंदरचा किल्लेदार माझ्याच विचाराचा द्या, बापूला निवडून द्या. आणि पुरंदर हवेलीच्या सर्व प्रश्नांची तड लावण्याची जबाबदारी हा एकनाथ शिंदे घेतो. हा शब्द आपल्याला देतो. पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगतो, दिवाळी झाली, फटाके वाजवले, आता नवीन फटाके घेऊन ठेवा. 23 तारखेसाठी फटाके फोडा. दिवाळी, मोठी दिवाळी झाली पाहिजे. या भागातली जनता आनंदी झाली पाहिजे. 2-4 दिवस आहेत, गाफील राहू नका.
सगळे लोक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. पूर्णपणे बघा, सरकार महायुतीचं येणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. पण सरकारमध्ये हा पुरंदर हवेलीचा पण शिलेदार महायुतीचाच असला पाहिजे, धनुष्यबाणाचा असला पाहिजे. धनुष्यबाण हाच अधिकृत आपला उमेदवार. कोणी सांगितलं तरी कुणाच्याही दिशाभूल करत असतील तर त्यांना म्हणावं पुरंदर हवेलीत नको. आणि म्हणून आपला धनुष्यबाण 20 तारखेला लक्षात ठेवा आणि त्याच्यावर बटन दाबा. एवढं बटन दाबा की विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.